प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या कठीण समयाच्या वेळेस आणि या व्हायरस पसरल्या असताना प्रभूने आपल्याला सर्वांना सुरक्षित आरोग्य दिल्याबद्दल प्रभूची उपकार स्तुती करतो. विशेष करून मला बाळासाहेबांनी 6वा उद्गार जे आहे त्याच्यावरती बोलायला सांगितलं आहे. आपण जर योहान 19:30 पाहिला, त्याच्यात लिहिलं आहे पूर्ण झाले आहे. आता पूर्ण झाले आहे असं केव्हा माणूस बोलतो? जेव्हा येशू जगाच्या पापाची किंमत मोजून वधस्तंभावरती खेळला, तेव्हा त्यांनी जाहीर केले की ते पूर्ण झाले आहे. आता पूर्ण झाले म्हणजे काय? आपण ह्याच्याबद्दल जरा विचार करूया की काय पूर्ण झालं आहे. एक समजा आपण वेगळ्या रीतीने विचार करूया. एक चित्रकार जर समजा चित्र पूर्ण करतो, पूर्ण झाल्यावरती तो चित्रकार काय सांगतो? ते पूर्ण झाले. ओके, तर त्याचं चित्र पूर्ण झालं आहे. आपण ह्या वचनावरती अध्ययन करत असताना आपण बघूया की जुन्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो की पुष्कळचे जे प्रॉफिट्स आहे किंवा संदेष्ट आहे त्यांनी पुष्कळ लिहिलेलं आहे. पण आपल्याला जुना करार ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ते कळण्यास आपल्याला खूप कठीण जातं. का कठीण जातं? कारण का ते चित्र जे त्यांनी ब्रशनी चित्र काढतात ते पूर्ण नव्हतं. आणि येशू ख्रिस्तामुळे ज्यावेळेस त्यांनी आपलं रक्त आपल्या पापासाठी सांडलं, तो चित्र आपल्याकडे पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. दुसरं आपण बघूया की येशू ख्रिस्ताचा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. बेसिकली या शब्दामध्ये काय काय पूर्ण झालं आहे? एक, जे योजना देवाने केलेली योजना होती आपल्यासाठी, ती योजना संपूर्ण झाली आहे. त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर आपल्याला तारण प्राप्त झालं आहे. आपल्याला तारण प्राप्ती, कारण का तारणाबद्दल आपल्याला काहीच नव्हतं माहीत. येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती आपल्या पापासाठी ज्यावेळेस रक्त सांडलं त्यावेळेस आपलं तारण झालेलं आहे. आणि तिसरं म्हणजे देवाचं प्रेम माणसांवरती काय आहे ते ह्या वचनाद्वारे कळून येतो की होय, देव माणसांना ज्यावेळेस आपण पापात होतो त्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळल्या गेला, आपल्या पापासाठी रक्त सांडलं, ह्यासाठी की आपला तारण नाश होऊ नये, तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आपण जर ह्याच्यावरती अजून जर तुम्हाला वचनं ह्याच्यामध्ये पाहिजे तर वचनं तुम्ही लिहून घेऊ शकता. योहान 1 पहिला अध्याय 1 वचन, त्याच्यानंतर 1 अध्याय 14 वचन, इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 ते 3, मार्क 10 अध्याय 45 वचन आणि रोमकरासपत्र 5 अध्याय 6 ते 8 वचन. जर ह्या सर्व वचनामध्ये बघितलं तर खरोखर देवाचं प्रेम आपल्यासाठी आहे की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आणि पूर्ण झाले आहे ह्याचा अर्थ आहे की जे काय माणसांना देवाविषयी सांगायचे होते ते सांगणं पूर्ण झाले आहे. आमेन. आपण प्रार्थना करूया. खरोखर या कोविड-19च्या वेळेस प्रभूने आपल्याला आरोग्याने भरून ठेवलं आहे. सुखी ठेवावं आणि प्रभूमध्ये अधिक आणि अधिक आपण वाढलं पाहिजे आणि देवाची आणि आपले संबंध अजून चांगले बरे केले पाहिजे. आमेन.